आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आहेत. दादा, ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भीमाशंकर या ठिकाणी आले होते, नक्की काय तुमच्या घरी चर्चा झाली, काय नक्की चर्चा झाली? चर्चा बाकी राजकीय कुठल्याही चर्चा झाली नाही. आमचे जिव्हाळ्याचे संबंध अनेक वर्षापासूनचे त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि राजकारण सोडून बाकीसुद्धा इतर सूत्र चर्चा झाल्या. खरं तर आज तुम्ही तुमचे जवळचे संबंध आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सोबत गेला होता, मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणी नव्हते, सगळे शिंदे गटाचे कार्यकर्ते तुमच्यासोबत होते सोबतसाठी सुद्धा. नाही, असं काही नाही. काय पब्लिक कार्यक्रम नव्हता, हा त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम होता आणि त्यामुळं तसं काही आणि होते की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा होते. त्याच्या पद्धतीने पाहिलं की खरं तर जो अभिषेक करण्यात आला त्यावेळेस सुद्धा माजी आमदार शरद सोनवणे यांना अभिषेकाचा जो मान येतो देण्यात आला, तुम्हाला ते त्या ठिकाणी उभं ठेवण्यात आलं. अरे बापरे, काही विचित्र करता. मला बसायला सांगितलं होतं, मला खाली मांडी घालून बसता येत नाही म्हणून मी मुद्दाम उभा राहिलो. खरं तर एकंदरीत पाहिलं जातं की शिवाजी आढळराव पाटील पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये घरवापसी करणार अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. चर्चा चालू राहतात, चर्चा असतील, चालू राहतील. अजून काय तसं शिवाजी आढळराव पाटलांच्या मनात काय आहे? असं काय नाही, राजकीय आता विषयच नाही काही. राजकीय जर विषय नसला तरी मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने शिंदे मुख्यमंत्री तुमच्या घरी आलात, काहीतरी चर्चा झाली असं ना, त्यामध्ये काहीतरी तोडगा किंवा काही मार्ग किंवा काय झाली, खाजगी चर्चा होती. हो, त्यामुळे ती सांगण्या इतकी सारखी चर्चा नाही. म्हणजे शिवाजी आढळराव पाटील पुन्हा एकदा घरवापसी करणार ते सुद्धा सांगण्यासारखं, पब्लिकली करण्यासारखं नाही. केव्हापर्यंत निर्णय होईल घरवापसी करण्याचा निर्णय केव्हापर्यंत होईल? ते सुद्धा राजकीय प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर काही बोलणं बरं वाटत नाही. धन्यवाद. ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर आज शिवाजी आढळराव पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री आले, यांच्यामध्ये खरं तर चर्चा झाली, मात्र ही चर्चा काय झाली हे मात्र माहीत नसलं तरी मात्र एकंदरीत शिवाजी आढळराव पाटील पुन्हा एकदा घरवापसी करणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन तुषारसह मी सुनील जगत, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.